लाथाळीला संसार केला षडवर्मेचा मार जनधन तन केले तृणही समान लाथाळीला संसार केला षडवर्मेचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आमाथा लाथाळीला संसार केला षडवर्मेचा मार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठला विठला गर्दी कमी करा गर्दी करा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर्मेचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु तुकोबारायाचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय शक्तीचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका सर्वांगाचे कान करून ऐका फक्त 15 ते 20 मिनिटं मी तुमच्या समोर बोलणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका महत्वाचं बोलणार आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही बळीवंत झालो बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तुकोबाराय आपल्या शक्तीचं प्रदर्शन या अभंगाच्या माध्यमातून करतात. काही लोक म्हणतात तुकोबाराय नेमकं तुमच्याकडे बळ कशाचं आहे. बळाचे अनेक प्रकार आहे. आकाशातलं बळ वेगळं आहे जमिनीतलं बळ वेगळं आहे हवेतलं बळ वेगळं आहे पाण्यातलं बळ वेगळं आहे स्त्रियांचं बळ वेगळं आहे पुरुषांचं बळ वेगळं आहे. नेमकं तुमच्याकडे कशाचं बळ आहे. जगद्गुरु तुकोबारायला काही लोकांना प्रश्न विचारला तुकोबाराय बळाचे अनेक प्रकार आहेत शास्त्रामध्ये प्रामुख्याने 5 प्रकार आहेत. मी महत्वाचं बोलतोय शास्त्रामध्ये बळाचे 5 प्रकार आहेत. काही लोकांकडे शारीरिक बळ असतं 1 नंबर काही लोकांकडे कौटुंबिक बळ असतं 2 नंबर काही लोकांकडे बुद्धीचं बळ असतं 3 नंबर काही लोकांकडे संपत्तीचं बळ असतं 4 नंबर आणि काही लोकांकडे सत्तेचं बळ असतं 5 नंबर. आज या आझाद मैदानामध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या लेकरानं ही सगळी बळं आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेली आहेत. ऐका लक्षपूर्वक काही लोकांकडे शारीरिक बळ असतं. मनोज दादांकडे पाहिलं तर शारीरिक बळानं जरी कमी असले तरी बुद्धीचं बळ मात्र महाराष्ट्रामध्ये नाही तर भारत देशामध्ये सगळ्यात प्रचंड बुद्धिमान बुद्धीचं बळ सगळ्यात जास्त आहे. 1 नंबरचा मुद्दा. 2 नंबरचा मुद्दा कौटुंबिक आणि सामाजिक बळ. अरे सामाजिक बळाच्या बाबतीमध्ये विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सामाजिक बळ कमवणारा सगळ्यात एकमेव नेता असेल तर त्यांचं नाव आहे मनोज दादा जरांगे. 2 नंबरचा मुद्दा सामाजिक बळ. 3 नंबरचा मुद्दा आहे आर्थिक बळ. आर्थिक बळाच्या दृष्टीनं 4 पत्र्याच्या खोलीमध्ये राहणारी ही व्यक्ती आहे. पोरांनो कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. या आर्थिक बळाच्या दृष्टिकोनातून 4 पत्र्याच्या खोलीमध्ये राहणारी ही व्यक्ती आहे. पण या व्यक्तीसाठी 7 करोड मराठा 1-1 रुपयाचं बळ गोळा केलं तर हजारो कोटी गोळा होण्याची ताकद आहे. आर्थिक बळानं सुद्धा आमच्या मराठ्यानं कधी त्या ठिकाणं मनोज दादांना कधीच कमी पडू दिलेलं नाही. अगदी शेतकऱ्यापासून तर पार गोरगरिबापासून तर पार श्रीमंतापर्यंत ऐका लक्षपूर्वक 4 नंबरची श्रीमंती आहे. 4 नंबरचं बळ आहे. त्या बळाचं नाव आहे सत्तेचं बळ. ऐकायला लक्षपूर्वक सत्तेचं बळ. सत्ता कशी असली पाहिजे साहेब. सत्ता गोरगरिबावर अन्याय होत असाल तर त्याचा न्याय देणारी असली पाहिजे. सत्ता ही गोरगरीब शेतकऱ्याची लेकरं मुंबईला आल्याच्या नंतर हॉटेल बंद करणारी नसली पाहिजे. सत्ता कशी असली पाहिजे